जेव्हा एखादी पायरी जागा सोडते तेव्हा मात्र रमाबाई कॉलनीचं हत्याकांड घडतं. खैरलांची सारखी क्रूरता होते. बाबडा किंवा खरडा होते. 1950 साली अशा सर्व पायऱ्या उद्ध्वस्त करणारे संविधान देशात लागू झाले, तरी या देशातल्या लोकांच्या मनात घट्ट रोवून बसलेल्या पायऱ्या मात्र काही केल्या नष्ट व्हायचं नाव घेत नाहीत. आणि म्हणून या पायऱ्या सोडणाऱ्यांवरील अत्याचार आजही थांबलेले नाहीत. आणि या अत्याचाराला सर्वात जास्त बळी पडले ते या देशातले बौद्ध म्हणजेच पूर्वाश्रमीचे महार. 1956 साली हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तेव्हा एक समूह म्हणून बौद्ध बनलेल्या या महारांकडे काय होतं? तर काहीच नाही. ना जमीन होता, ना जुमला, ना कोणतं स्किल. मार्शल रेस असली तरी महार ही सर्व्हिस कास्टच होती, जिचं काम होतं फक्त सेवा करणं आणि गावाबाहेर राहून गावाच्या वेशीची प्राणाची बाजी लावून सुरक्षा करणं. इतर अस्पृश्य जाती तरी प्रोड्युसर कास्ट होत्या. जसं चांभार आणि ढोर या जाती कातड्याच्या उद्योगात होत्या आणि आजही आहेत. पण महार आणि मातंगांकडे तसा कोणताच उद्योग नव्हता.